बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे। रत्नागिरीतल्या काजळी नदीला पूर आलाय। चांदेराई बाजारपेठेत या पुराचं पाणी शिरलंय। चांदेराई बाजारपेठेत 4 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। मुसळधार पाऊस सध्या कोकणात बरसतोय आणि त्याचाच फटका अनेक शहरांमध्ये बसलेला पाहायला मिळतोय। काजळी नदीला पूर आला आणि त्याचीच ही दृश्य। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो आहे। सध्या आपण बघतो आहोत की काजळी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी थेट चांदेराईच्या बाजारपेठेमध्ये शिरलेलं पाहायला मिळतं आहे। चांदेराईचा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याच्या पुलावरती देखील या ठिकाणी पाणी आलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे रत्नागिरीहून लांज्याकडे जाणारी आणि लांज्यावरनं रत्नागिरीकडे येणारी चांदेराई मार्गाची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सध्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी 4 ते 5 फुटांचं पाणी या ठिकाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे। काजळी नदी सध्या धोक्याच्या पातळीच्या वरनं वाहते आहे आणि त्यामुळे सध्या प्रशासनाची या ठिकाणी डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते आहे। घाटमाथ्यावरती जो मोठा पाऊस होतोय आणि त्याच पद्धतीनं कोकणात देखील मोठा पाऊस होतोय, त्यामुळे सध्या या काजळी नदीला मोठा पूर आलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।